चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंच दत्तात्रय स्पोर्ट चला फिल्डिंग लावून घ्या. दत्तात्रय स्पोर्ट लवकर फिल्डिंग लावून घ्या, नाहीतर पॅनल्टीचा सामना करावा लागेल. बँजो बँजो वाजवा तोपर्यंत. नागेश वाजव जरा, वाजव वाजव तोपर्यंत गाणी वाजव. आवड्या चला 9वा प्लेअर आलेला आहे. बँजो पांडे नागेश नागेश बँजो पांडे नागेश संघ आपल्याच्या दोन्ही पण या पूर्ण मॅच मध्ये फक्त दहीहंडीचा गाणं वाजला पाहिजे. ओनली दहीहंडी. चला तर सामन्याला सुरुवात होत आहे. दत्तात्रय स्पोर्ट विपक्ष बी बॉईज. थँक्यू बँड थँक्यू. नागेश थँक्यू. तर दत्तात्रय स्पोर्ट करून पहिला शतक घेऊन येतो तो गोलंदाज नितीन केने. त्याचा सामना करेल तो भावेश पाटील. पहिला चेंडू वाईट चेंडू आणि वाईट चेंडूने संघाची वाढती धावसंख्या ती 1. पाहूया शतकातला दुसरा चेंडू नितीन याचं. फक्त एक पुश केलंय आणि पुश करून 1 धाव काढली ती भावेश पाटील याने आणि संघाची वाढती धावसंख्या ती 2. आता स्ट्राइक वर आले तो पंकज चौधरी. खूपच डेंजर बॅट्समॅन. खूपच सुंदर चेंडू बॅटीची कडा घेऊन 1 रनासाठी पंकज चौधरी यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या झाली ती 3. आता स्ट्राइकला आले तो भावेश पाटील. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. वाईट बॉल. खूपच सुंदर असा फटका भावेश पाटील याचा, पण फक्त 1च रन. 1 रनाने संघाची वाढती धावसंख्या झाली ती बिनबाद 5. काही चेंडू शिल्लक षटकाच्या. खूपच सुंदर चेंडू होता नितीन याचा. पंकज चौधरी यांना काही समजलेला नाही. लेग बायच्या याच्यात 1 धाव. खूपच सुंदर असा खेळून काढलेला चेंडू आणि पंच नो बॉल आहे का. नो बॉल. नो +4 5 धावा आताची. खूपच या 5 धावाने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 11. बिनबाद 11. थँक्यू डीजे.
श्रीकांतजी चौधरी आपण स्टेजवर यायचं आहे. श्रीकांतजी चौधरी. पाहूया पुढील चेंडू नितीन केने याचा भावेशसाठी. खूपच सुंदर फसवा चेंडू होता. भावेशाला काहीच समजलेलं नाही आणि चेंडू जाते तो डॉट. धाव संख्या ती स्थिर 11 वर. पाहूया पुढचा चेंडू नितीन केने. खूपच सुंदर स्वीप चढवता गणेशाचा डायरेक्ट थ्रो आणि विकेट. पंकज चौधरी रनआउट झालेला आहे. खूपच मोठा विकेट पंकज चौधरी यांचा. थर्ड अंपायरची सुविधा नाहीये पंकजी चौधरी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रनआउट. गणेश जुकर यांनी खूप वेगाने थ्रो फेकला होता स्टमांकडे आणि त्या स्वरूपात रनआउटने पंकज चौधरी यांचा विकेट गेला आहे. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर बी बॉईज या संघाची धावसंख्या झाली ती 11. एक बाद 11. आता पुढील शतक घेऊन येतोय तो गोलंदाज अल्पेश जुकर आणि त्याचा सामना करेल भावेश पाटील. पाहूया काय करतात आता अल्पेश आपल्या संघासाठी. सांघिक दुसरं वैयक्तिक. पहिलाच बॉल वाईट चेंडू आणि वाईट +1. गचाल एसटी रक्षण गणेश जुकर याच्या हातून आणि आताच्या 2 धावा. आता स्ट्राईकला येतील ते घनश्याम चौधरी. अल्पेश टू घनश्याम. वाईट चेंडू पुन्हा एकदा वाईट. वाईटनी धाव संख्या झाली ती 1 बाद 14. लगातार 2 वाईट चेंडू अल्पेशाने टाकलेले आहेत. पाहूया पुन्हा एकदा अल्पेश टू घनश्याम. खूपच सुंदर असा ड्राईव्ह होता घनश्याम याचा आणि पंचांचा डिसिजन पेंडिंग. एक रन नॉट आउट आहे. धाव संख्या झाली ती 15. 1 बाद 15. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण चिराग धुले यांनी केलं होतं. पाहूया पुढचा चेंडू अल्पेशाचा भावेशसाठी. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी. कोणत्याही बॅट्समॅननी 3 बॉलात 3 चौकार मारले तर महेशजी भगत यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूया पुढचा चेंडू अल्पेशाचा भावेशसाठी. फसवा चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव. या 1 धावाने संघाची वाढती धाव संख्या झाली ती 17. 1 बॉल 1 बाद 17. आता स्ट्राईकला आले तो घनश्याम. खूपच सुंदर असा टॅप फटका घनश्याम चौधरी याच्या बॅटने आणि या चौकाराने संघाची वाढती धाव संख्या झाली ती 21. 1 बाद 21. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा अल्पेश टू घनश्याम. परत एकदा खूपच सुंदर खेळून काढलेला घनश्याम यांनी
मिड ऑफच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. घनश्याम चौकारांच्या हॅट्रिक वर आले. तिसरा चौकार मारला तर चौकांची हॅट्रिक होईल आणि महेशजी भगत यांच्याकडनं चौकांच्या हॅट्रिक साठी 500 रुपये. पाहूया घनश्याम हॅट्रिक पूर्ण करते का नाही. पुन्हा एकदा अल्पेश घनश्यामसाठी आणि पुन्हा एकदा खूपच सुंदर खेळून काढले चेंडू 4 धावांसाठी आणि घनश्यामाला 500 रुपयाचा पारितोषिक लागू झालेला आहे. महेशजी भगत यांच्याकडनं रोख रक्कम 500. खूपच सुंदर असं फलंदाजी करतोय तो घनश्याम चौधरी. अल्पेशच्या 3 चेंडूवर 3 चौकार खेचलेले आहेत. पाहूया शेवटच्या चेंडू घेऊन अल्पेश घनश्यामसाठी काय करतो ते. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 29. 1-29. खूपच मागडा शतक अल्पेशाने हाताळलेला आहे. तो बॉल 18 धावा खर्च केलेल्या आहेत. आता येतोय तो नितीन केने. सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं शतक घेऊन नितीन केने. स्ट्राईक वर असतील ते भावेश पाटील. खूपच सुंदर चेंडू. काय पंच आपण बघायचं आहे काय आहे ते. डॉट बॉल. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. धाव संख्या झालेली आहे ती 29. 2रा शतक घेऊन येतात ते नितीन केने आपल्या संघासाठी आणि त्याचबरोबर षटकार. राजेशजी जुकर आपल्या स्टेजवर यायचं आहे. राजेशजी जुकर आपल्या स्टेजवर यायचं आहे. आणि आता भावेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आले तो निखिल. निखिल काय करतो आपल्या संघासाठी. नितीन याचा सामना करेल तो निखिल चौधरी. खूपच सुंदर असा ड्राईव्ह होतं निखिल याचं. पण फक्त 1 धाव आणि 1 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 30. 2-30. आता स्ट्राईकवर आले तो घनश्याम. हो गोल झालेला आहे. मधली एसटी उडवलेली आहे नितीन केने यांनी घनश्याम चौधरी याची. आता घनश्याम चौधरी याची जागा काढण्यासाठी आलेला आहे तो फलंदाज. थँक्यू डीजे. और अच्छी गेंदबाजी की है नितिन ने. अपने ओवर में 6 गेंदों में 2 विकेट और 2 रन होते हुए पहले ओवर में काफी विकेट शामिल हुए थे. देखते हैं प्रशांत अपनी ओवर में क्या कर सकते हैं टीम के लिए. और ये
चाबूक शॉट परतावा स्कोर 2 पॉइंट का 25 चाबूक शॉट राहुल खड़के की ओर से शत्रुघ्न सुपर आपल्याला फाइव स्टँड संपर्क साधायचा आणि स्टेजवर येऊन बसायचं आहे. मान्यवर स्टेजवर येऊन बसायचं आहे. हो फिर एक बार वही अपने अंदाज में चौका की ओर राहुल खड़के के बल्लेबाज से निकला हुआ है चौका बढ़ता हुआ स्कोर 39 39 वाइट का इशारा आता हुआ अंपायर की ओर से यहाँ बढ़ता हुआ स्कोर 40 रन. फिर एक बार वाइट प्रशांत पाटिल वाइट के हैट्रिक कर पाएंगे. पांडे वाली है तो बना हुआ है 40 षटकार चौकाराची गरज आहे ते षटकाराची नाही राहुल. बालू पाटील थँक्यू पाटील. नाव संख्या झालेली 141. थँक्यू पाटील. आवाज श्रीकांत चौधरी यांचा सत्कार करतील दत्ता ताले मंच धोरणीकर अध्यक्ष. 43 रन करायचे 43 42 सन्मान होताना श्रीकांत चौधरी समाजसेवक नागाव उद्योगपती यांचे दत्ता ताले यांच्याकडून या पुढचा टॉस श्री समर्थ नागाव कुशल एंटरप्राइजेस. मला शेखर चौधरी हे स्पीकर टॉस उडायला येत आहे. शेखर चौधरी आलेले आहेत आपले. राम भगत आपल्या गावचे उद्योगपती समाजसेवक राम भगत यांचा सत्कार करतील दत्ता ताले. राम मामा यांचा सत्कार करताना दत्ता ताले. आपल्या शुभेच्छा अशाच राहू द्या नागाव प्रीमियर लीगला आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला प्रोग्राम होऊ द्या अशी अपेक्षा बाळगतो. त्याला फक्त सामना सुरू करायचं. संजय पाटील श्रीकांत चौधरी या पुढच्या मॅचचा टॉस तुम्हाला करायचा आहे. श्री समर्थ नागाव आणि स्पेशल एंट्री पाहिजे. दोन्ही कर्णधार माहितीशी संपर्क साधलेला आहे. श्रीकांत चौधरी दत्ता ताले आणि या पुढचा सत्कार होणार आहे आपल्या गावचे
डॅशिंग पर्सनॅलिटी अनिल धुळे उद्योगपती समाजसेवक यांचा सत्कार करताना करण्यात आले. डॅशिंग यंग पर्सनॅलिटी चला बच्चा साखर सुरू करायचं आहे. आणि या पुढचा टॉस करतील आता टॉस करून खेळतोय श्रीकांत चौधरी. टॉस उडवायचा आहे. कृषी सेंटर पाहिजे आणि श्री समर्थ नागावचा टॉस करायचा आहे. टॉस उडवताना श्रीकांत चौधरी श्री समर्थ नागाव या कृषी सेंटर पाहिजेचा टॉस स्पिन आहे. श्री समर्थ नागाव डिसिजन कळवायचं आहे. होणार दयानंद सुकर नितेश बॅटिंग फलंदाजी कारवाई सुधारलेल्या श्री समर्थ नागाव येथे टॉस जिंकून चला मान्यवरांनी आपल्या स्टँडशी संपर्क साधायचा आहे. करण्यात आले. चौकार आणि 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले अल्पेश पोझिशनना आणि चौथा चेंडू ही चौकार. हे होते बडे मॅचचे खिलाडी. 4 चेंडूमध्ये 4 चौकार. धाव संख्या झालेली होती 17. क्या कर दिया बैठे हुई हाथों से खेल बाहर निकाल दी और बढ़ता हुआ स्कोर 21 रन. और 22 के रूप में 1 रन बढ़ता हुआ 22 रन हो चुके 1 ओवर में. आणि पुढचा सत्कार होणार आहे समीर पाटील. समीर पाटील धाव संख्या झाली होती 22. और 22 के रूप में बढ़ता हुआ स्कोर 23. आणि यापुढे सत्कार होणार आहे महेशजी भगत. महेश भगत पंचा निर्णय वाईट चेंडू. चाबुक शॉट अल्पेश की बैट से निकला हुआ और बढ़ता हुआ स्कोर 29 रन 29. 22 के रूप में वाइट खान करता आले. पुढचा सत्कार शत्रुघ्न स्पीकर बघा. जिंकण्यासाठी 7 रनाची गरज आहे आणि त्याचबरोबर आऊट षटकांना एक चौकाराची गरज आहे.
चला नेक्स्ट बॅट्समॅन लवकर. बालाराम चौधरी आपल्याला स्टेजवर येऊन बसायचंय. 2 वेळा पहिलेही अपील केलेले होते, आता परत यायचंय. जिंकण्यासाठी 7 रनाची गरज आहे. डेड बॉल. आणि आपले नागागावचे इंजिनियर सतीश चौधरी आणि रणजित भाऊ चौधरी तुम्हाला स्टेजवर येऊन बसायचं. हो ये सर खाई हुई तलवार, ये सर खाई हुई तलवार कहां थी मालूम थी. और जीतने के लिए 3 रनों की जरूरत है कांग्रेस स्पोर्ट को. आणि आमचे मित्र ज्ञानेश्वर माऊली तुम्हालाही यायचं स्टेजवर. जिंकण्यासाठी 3 रनाची आवश्यकता आहे. वाईटचा इशारा. धावची संख्या 40. बोल्ड विजय परत यायचे. जिंकण्यासाठी 2 रन पाहिजे. 2. आमचा त्याचबरोबर दत्तात्रय स्पोर्ट विजयी झालेला आहे. पाचही मॅच जिंकण्याला पहिला संघ ठरलेला आहे.